राजस्व विभाग की ओर से मुमरा खाड़ी में रेत निकाल रहे माफियाओं के खिलाफ बड़ी कार्रवाई की गई है। साथ ही अवैध रूप से रेत निकालने वाली 2 नावों के खिलाफ कार्रवाई की गई है और 15 लाख का सामान नष्ट कर दिया गया है। नायब तहसीलदार दिनेश पैठणकर ने कहा कि विभाग के माध्यम से कार्रवाई जारी रहेगी। इस कार्रवाई के दौरान कार्यरत टीम को कई समस्याओं का सामना करना पड़ा, जिसका मुख्य कारण यह है कि यह नावें रेलवे पुल के पास पाई गई और इन रेत निकालने वाली नाव से रेलवे पुल को खतरा पैदा होने की आशंका है। इसलिए प्रशासन को बार बार कार्रवाई करने की चेतावनी दी गई है। राजस्व विभाग के अलावा अन्य विभाग को भी कार्रवाई करना चाहिए, क्योंकि जब तक अन्य विभाग भी इन रेत माफियाओं पर कड़क कार्रवाई के लिए कदम उठाएगा तो ही दबाव बनेगा। अब देखना है कि रेलवे प्रशासन अपने ट्रैक की सुरक्षा के लिए क्या कदम उठाता है। बोटी आम्ही हा नेहमी वारंवार ताब्यात घेत असतो। अशी आता आमची किमान एक 50वी कारवाई असेल। परंतु काय होतं, आम्हाला भरती ओटीच्या नियमाप्रमाणे काम करावं लागतं, कारण की जर भरती असेल तरच आम्हाला या बोटी सापडतात। जर ओटी असेल तर या चिखलामध्ये रुतून बसलेल्या असतात, त्याच्यामुळे पाण्याच्या बाहेर खेचता येत नाही। आज अनायसे भरती खूप मोठी होती। आमच्या महिला कर्मचारी आणि आमचे तलाठी गस्त घालत असताना ह्या बोटी आम्हाला सापडल्या आणि मग ते आता आम्ही किनाऱ्यावरती आणल्यात। हायड्राच्या साह्याने तुम्ही आता बघितलं असेल की ते आता आम्ही आणल्यात, आता पूर्ण कट करणार, FIR दाखल करणार, कारण की वारंवार यांच्यावरती FIR दाखल करणं आणि अशा प्रकारची कारवाई केली तर ज्यांच्या रेती माफियांवरती जबर बसेल, त्याशिवाय जबर बसणार नाही। त्याच्यामुळे ही कारवाई आम्ही सतत चालू ठेवतो। किती धोकादायक ठरतं, रेल्वेचे ब्रिज असतील किंवा खाडी परिसरातले ब्रिज असतील, खाडीमध्ये तुमच्यावर देखील अनेक वेळेस हल्ला घडलेल्या घटना समोर आलेल्या आहेत। धोकादायक तर आहेच, शेवटी सगळ्यांनाच काय पोहता येत नाही, परंतु शेवटी आमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीच्या अनुषंगाने आम्ही या कारवाई करत असतो। महिला तलाठी पण नेहमी आमच्या बरोबरच असतात, परंतु आता ही जबाबदारी आम्हाला पूर्ण पार पाडायची असते। प्लस ह्या लोकांवरती जबर पण आणायचा आहे। हे रेती माफिया अशा वागल्याशिवाय सरळ होणार नाहीत, त्याच्यामुळे मग ही कारवाई आम्ही सतत करत राहतो। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।